तुम्हाला माहिती का, सुकून ना बिल्डिंग मध्ये नाहीये. सुकून जे काय ना, या अशा चाळीमध्ये आहे. इथं चढला, एवढा वरती चढलाय. हे बघा, घसरला की गेला. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमाध्यान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. इथं मंटू बसलीये. म्हणतो काय झालं का, अशी का बसलीये? चिकन पाहिजे. इथं स्वीटी अजून झोपली आहे. काय बोलायचं या कुत्र्या मांजरांना, अजून झोपा काढतात. थंडी वाजते ना म्हणून झोपते तर रात्रभर काम करते तर हा. तिकडची थैली आणायची कचऱ्याची, तिकडची थैली आणायची कचऱ्याची. ठेव बघ किती काढायचं. हे बघा, कांद्याचे सांगते. हे बघा, हे ही या पुरीनी करून ठेवलंय हे सगळा कचरा. ते बघा, थैली बिली खातीये, कचरा खातीये. ही पोरगी देव भटके. हा, हे कुणी केलंय? कुणी केला? तिला समजलं तिची चूक. लगेच उठून बसली. मम्मीने अजून चाय बनवला नाहीये. अरे बनवलेला चहा. रात्री तुला दूध आणाय पाठवलं. हा, तू डेट गेलेली दूध घेऊन आला. मी एक्सपायर झालेली दुधाची टैली आणली होती. मम्मी होती नाही चेंज करून आण. मग काल त्याला दिली. मी बोललो भाई कल सुबह आऊंगा, नया दूध लेके जाऊंगा. धीरजचे मम्मी पप्पा सकाळीच गावी गेलेत. ते थांबणार होते पण त्यांना अचानक गावावरनं फोन आला कामासाठी. मग ते बोलले की आम्ही सकाळी लवकरच जातो. तर ते गेले सकाळी 5 वाजता. धीरज पण गेला कामावरती. आज सुट्टी नाही आज नाही ना, आज सुट्टी आहे नाही आहे काय माहिती. आज संडे तर त्याला मंगळवारी सुट्टी असायची. आज नाही. हा, आज नाही. मी असा विचार करतोय की मी काळी चाय प्यायला स्टार्ट करून टाकू आजपासून. चांगले तू दुधा नाही गेला म्हणलं आज सगळ्यांना काळात चहा देईन पण नाहीच केलं तुम्ही लोक. चाय पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात वाटत नाही. तू चहा कशाला पितो रे? तू म्हातारा आहेस का? यार चाय लवर्स. हा, चहा लवर. इथं मम्मी जेवायला बसली आहे. हे जेवायला काय आहे? उकाड आहे. हा, उकाड. मम्मी एकटी खातीये. उकाड आहे का? कळतंय का तुला? कळतं. काय लहानपणी खायचो ना. चिकनचं कालवण रात्रीच आहे ना. हा ती शिळी भाकर टाकून शिजवायचं. हा, मी खाल्लंय, चांगलं लागतं. आज संडे तर चिकन आहे. संडेच्या दिवशी आमच्या घरात चिकनच असतं. रोज भाज्या खावा लागतात. एक दिवस नको का चिकन? हो ना. इथं मंटूला पण बघा, मंटू पण खायला आली. अजून स्वीटीला पण चिकन पाहिजे. पप्पा इथं अजून झोपलेत. आता मला व्हिडिओ बनवायला पण जायचंय. पाणी गरम करायला ठेवलंय. आता माझी आंघोळ झाली आहे. मी बसलोय जेवायला. चिकनचं कालवण, राईस, कांदा. अजून इथं मंटू आली आहे. मी जेवायला बसलो ना, खाली होती ही, लगेच वर आली आहे. तर आता फटाफट जेवून आपण जाऊया व्हिडिओ बनवायला. कारण खूप दिवस झालं मी व्हिडिओ नाही बनवली. 10-11 दिवस झाला मी प्रॉपर व्हिडिओ शूट नाही करत आहे. अक्षय पण गावी आहे, अभिषेक पण गावी आहे, नितेश, मी आहे, अजून त्याचे 1-2 मित्र आहे, तो बोलतोय. तर आम्ही दोघांमध्येच काय ना काय शूट करायला लागेल. आयडी तर ऍक्टिव्ह ठेवायला लागेल. आयडीची रीच पडली ना तर परत ग्रोथ करायला खूप वेळ लागतो. म्हणून भाई काय ना काय करून काय ना काय चांगले कंटेंट टाकायलाच लागतील आम्हाला. तर आता आम्ही व्हिडिओ बनवायला चाललोय. नितेश आहे, मी अजून पण मी आलेलो यायचंय. आहे पण मी शिकतो मराठी बोलायला. याला कारण मराठी की- नाही येत, हा कारण की शिकतोय. मी शिकतो. बोलतो पण येते, शिकतोय हा. असंच सगळ्यांनी ट्राय करायला पाहिजे ज्यांना मराठी येत नाही. फक्त मराठीचा अपमान नका करू. हो, महाराष्ट्रामध्ये राहता तर मराठी यायला पाहिजे. हा, समजलं ना. महाराष्ट्र जय मनसे. तर आम्ही दोघंच आहे व्हिडिओ बनवायला. आता विचार करतोय की कोणत्या स्पॉट वरती बनवायची. कारण अक्षय पण गावी आहे, अभिषेक पण गावी आहे. अभिषेक उद्या येणार आहे. तर आम्ही बोललो की तेरे दोस्त लोग किधर है. मेरे दोस्त लोग एक काम पे गया है पेंटिंग के, बोल रहे 3 बजे आएगा. अभी देखते हैं आते हैं कि नहीं. आने वाले तो 4 जन थे. एक बोलता है भाई कि मैं कॉल किया तो बोलता है मैं नहीं आ रहा हूँ, थोड़ा घर पे काम है. बोला ठीक है भाई, ज्यादा किसको मस्का भी नहीं लगाने का. हा ना, जे येत येऊ द्या, नाहीतर आपण एकटंच काफी आहे. असं आहे. इथे एरिया तोडलेली आहे. कारण मला असं वाटतं की रिडेव्हलपमेंट मध्ये चालली आहे ही एरिया पण. आम्ही पण ना, आमची एरिया पण ना रिडेव्हलपमेंट मध्येच गेली आहे. म्हणून इथं शिफ्ट झालो आम्ही. 1-2 वर्ष झालं इथं शिफ्ट झालो बिल्डिंग मध्ये. आमची पण चाळ तुटली. आम्ही पण मिस करतोय ते एरियाला. पण काय करू शकतो, आता तोडली. ये भी जगह भाई कम्फर्ट है. हा, कम्फर्ट है. तुम्हाला माहिती का, सुकून ना बिल्डिंग मध्ये नाहीये. सुकून जे काय ना, या अशा चाळीमध्ये आहे. चाळीत कसं सगळे रिलीजन वाले असतात, सगळे कास्ट वाले असतात. कधी तिथे भेदभाव नाही करत. सगळे आपल्या सणामध्ये सहभागी होतात.
चाळीत. बिल्डिंग मध्ये कसं आपलं म्हणजे साजरी करतात. बिल्डिंग मध्ये काहीच नाही, म्हणजे ना बंगलामध्ये ठेवलंय ना बिल्डिंग मध्ये काय ठेवलंय. जे काय ठेवलं चाळीतच ना भाई, लय मजा येते खूप, म्हणजे खूप. बिल्डिंग मध्ये कसं आहे आपल्या घरातच बघतात, दरवाजा लावून घरातच बसतात. घर बघा पूर्ण तोडलेलं आहे. हा, इधर देख सकते हैं, अच्छा टूटा और सामने देखो कितना मस्त सगळं सगळं तुम्हाला माहितीये, या छोट्या घरातच ना म्हणजे एक फिलिंग असते, एक इमोशन असते. फक्त आम्ही चाळीवाली समजू शकतो. काय एक फिलिंग असते चाळीत राहायचं, आपलं स्वतःचं असं छोटं जरी घर असतं ना, तर ते आम्हाला असं महल सारखं वाटतं. फक्त ते आम्ही फील करू शकतो जे चाळीत राहतं. बिल्डिंग मध्ये राहता, बंगल्यामध्ये राहता, त्यांना एवढं काय वाटणार नाही. पण हे जेव्हा घर तुटतं, आपल्या आजी आजोबांनी बांधलेलं, ते तुटताना बघतं आपण, एवढे वर्ष काढतो एका छोट्याशा रूम मध्ये, जे ते जेव्हा तुटतं आपण बघतो, तेव्हा भाई बहुत दुःख होत आहे. आता आम्ही नितेशचा शूट करतोय, तर तो बोलला की एक गांजावाला कॉन्सेप्ट आहे, इथं चढला, एवढा वरती चढलाय. बघू शकतात म्हणजे व्हिडिओ साठी म्हणजे किती क्रेज आहे लोकांना. म्हणजे तुम्ही बघतात की 15 सेकंडची व्हिडिओ आहे, 20 सेकंडची व्हिडिओ आहे, पण त्याच्या पाठी मेहनत किती आहे ते आम्हाला माहिती आहे. बघा, असल्या ठिकाणी आम्ही रिस्क घेऊन व्हिडिओ शूट करतोय. बघा, हे बघा, घसरला की गेला, व्हिडिओ काढायचा आहे पण आम्हाला. व्हिडिओ बनवायचंय, लोकांना हसवायचंय, लोकांना चांगले चांगले कंटेंट द्यायचे. लोक काय करायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे, लाईक करायला पाहिजे. मी पण रील्स बनवली आहे, माझी इंस्टाग्रामची आयडीची लिंक आहे खाली, तर माझे रील्स बघा इंस्टाग्राम वरती. याचा कंटेंट आम्ही शूट करून घेतो फटाफट. ठीक आहे, 2x में लेना या 3x में. 2x. मी आता व्हिडिओ बनवून घरी आलोय. आता मम्मी ब्रेड गरम करते, चाय प्यायचंय. तिथं दादा चाय प्यायच्या आधीच ब्रेड खातोय. हे आहे ना, हे दे ना, हे घे. घे हे काय, याचं काय करू? तिकडं दादा पण. हे घे. तर आमचा चाय नाश्ता झालाय. आम्ही चाललोय हॉस्पिटलमध्ये. आमची जे रिलेटिव्ह आहे, आमची आजी आहे ना, ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तर आज मम्मीला सांगितलंय, पप्पांनी आज सांगितलं असं असं झालंय. तर आता आम्ही तिथं हॉस्पिटलमध्येच चाललोय. ते आयसीयू मध्ये होते ना. पप्पा बोलत होते ना, आईस्क्रीम मध्ये होते. हा, आता जे होत हो ना. पप्पा सांगत होते ते आजी आहे ना आयसीयू मध्ये होते, पण आता फोन केला की आता ते नॉर्मल आहेत, जर्नल वॉर्ड मध्ये आहेत. जातो, विचारतो तब्येत कशी आहे काय, कारण आम्हाला पण आत्ताच कळालंय ना, त्यामुळे. आता आम्ही पोहोचलोयत, तर जाऊन बघतो कशी आहे काय तब्येत. ठीक आहे, आता मी हॉस्पिटल मधून घरी आलोय. आता त्यांची तब्येत चांगली आहे, त्यांना 2 दिवसांनी डिस्चार्ज देणार आहेत. हॉस्पिटलला जाऊन एक तरी कळलं, जेवढं होईल तेवढं आपण आपली हेल्थची काळजी घ्या, तेवढं फिट राहा. एकदा हॉस्पिटलमध्ये गेलं तर भाई म्हणजे लय पैसा जातो, अजून आपली हेल्थ पण खराब होते. ह्या मंटीला काय झालं, ओरडतीये बघा, मधीच ओरडत बसतीये. तर खूप पैसा जातो, अजून आपली हालत तर अजून खराब होती. मग आत्ताच वेळ आहे, आपण स्वतः फिट राहावा. आणि वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर, तर प्लीज या आपल्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. जर तुम्हाला मराठी माणूस पुढे जाताना बघायचंय, खूप म्हणजे खूप जास्त सपोर्ट करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.